रामकृष्ण हरी मंडळी. तर आज होती आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीची सुरुवात ही माझी रांगोळीपासून झालेली होती. तर ना सकाळची सगळी बेसिक कामं आवरून आम्ही गेलो होतो आळंदीला देवदर्शन करायला. इथं सगळ्यात आधी आम्ही इंद्रायणी नदीच्या पाण्यामध्ये तोंड हातपाय धुतले आणि मस्तपैकी एन्जॉय केला. पोरींनी तर खूप एन्जॉय केला. त्रिशानी आणि तिची फ्रेंड आरू इथं या काकूंचं शूट चाललं होतं विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घेऊन. इथं आम्हाला दिसला वासुदेव. तर ना आपल्या काळामध्ये किती वासुदेव यायचे ना घरोघरी. त्यानंतर इथं सगळ्यांचा फॅमिली फोटोशूट चाललेला होता. ते स्वप्नील म्हटली माझा पण घे आणि आम्ही अशा प्रकारे पोहोचलो आळंदीला. तर इथं सगळ्यात आधी आम्ही संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरामध्ये दर्शन करायला गेलो. तिथं दर्शन घेतले. आम्ही काही आतमध्ये रांगेला लागून दर्शन घेतले नाही, मुखदर्शन घेतले, कारण की गर्दी खूप होती आणि ना आम्हाला टाईम नव्हता. आम्हाला परत रिटर्न घरी पण जायचं होतं. त्यानंतर आम्ही इथं मुखदर्शन घेतले आणि त्याच्यानंतर आम्ही पुढं पादुका थोरले पादुका मंदिर आहे ना तिथं पण गेलो होतो. तिथला व्हिडिओ तुम्हाला याच्या नेक्स्ट पार्टमध्ये येईल. आणि इथलं थोडंफार शूट केलं. मंदिराच्या अवतीभोवतीचा परिसर तुम्हाला दाखवला आणि इथं मस्त मुक्ताई मातेचं मंदिर होतं. तर तिथलं पण दर्शन वगैरे घेतलं आणि इथं त्रिशानी आणि आरूने मस्त महादेवांचं पण दर्शन घेतलं. असे सगळे आळंदीचे देवदर्शन करून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. परतीच्या प्रवासाला म्हणजे आम्ही पुढल्या प्रवासाला निघालो. थोरले पादुका मंदिर आम्हाला आज ते पण करायचं होतं. आणि आळंदीला एक गार्डन आहे, बालवरून नाव आहे त्याचं, बाल उद्यान असं काहीतरी नाव आहे. तिथं पण पोरींना घेऊन जायचं होतं. तर याचा नेक्स्ट पार्ट पाहायला विसरू नका, तो मी लवकरच टाकणार आहे. आणि इथं छोटीशी विठ्ठल रुक्मिणी दिसली. हे पण तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.